श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. श्रावण मंगळवार येत आहे. बोलता बोलता श्रावण महिन्यातले 15 दिवस सरत आलेले आहेत आणि अनेक उपाय, सेवा आणि सणवार याच्यामध्ये माझ्याकडून एक व्हिडिओ करायचा राहून गेला. ते म्हणजे श्रावण महिन्यात आंघोळीच्या पाण्यात आपण कोणत्या कोणत्या वस्तू टाकू शकतो, घालू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला होणारे लाभ. स्नान या गोष्टीला आपल्याकडे म्हणजे सगळ्यांकडेच खूप महत्त्व आहे. अभ्यंग स्नान हे वर्षातून एकदाच आपल्याकडे केलं जातं. खरं तर पंचकर्म किंवा आयुर्वेदामध्ये रोज अभ्यंग स्नान करण्याला महत्त्व आहे. म्हणजे संपूर्ण शरीराला तेल मॉलिश करून जे कोणी रोज आंघोळ म्हणजे स्नान करतं त्याचं आरोग्य कायम प्रफुल्लित राहतं असं म्हटलं जातं. पण आपण धकाधकीच्या आयुष्यामध्ये हे कधीच पॉसिबल नाहीये की आपण रोज तेल सगळीकडे लावून आपण आंघोळ करू. मात्र काही गोष्टी जर आपण आंघोळीच्या पाण्यात घातला, जरी तेल मॉलिश शक्य नसेल किंवा रोज तेल लावणं शक्य नसेल तरी किमान रविवारी हातावर कोणतेही म्हणण्यापेक्षा खरं तर तिळाचे तेल लावून म्हणजे आपल्या हातावर तिळाचं तेल घ्यायचं आणि संपूर्ण बॉडीवर एक 5 मिनिट आंघोळीला बसल्यावर लावायचं आणि त्यानंतर स्नान करायचं. यामुळे काय होतं तर आपले जे रंध्र असतात ते ओपन होतात आणि आपल्याला मोकळं वाटतं, हलकं वाटतं, ताजंतवानं वाटतं. खूपच महत्त्व आहे आयुर्वेदिक स्नानामध्ये, जे त्यांनी अभ्यंग स्नानाचे महत्त्व सांगितलेले आहे. पण चला, हे जर शक्य नसेल आठवड्यातून एकदा तरी हा प्रयोग करा. तुमचे निम्मे शारीरिक दुखणी प्रॉब्लेम निघून जातील. कारण खरंच याने फायदा होतो. संधिवात, वेगवेगळे आजार, जे शारीरिक इन्फेक्शन हे सुद्धा कमी होण्यास मदत होते. कारण ड्राय स्किन पडत नाही. पण हल्ली मॉइश्चरायझर किंवा अनेक वेगवेगळे इतक्या फॅन्सी गोष्टी आपण वापरतो की आपण पुराण किंवा जुन्या लोकांनी काय सांगितलंय, आयुर्वेद काय सांगतं हे कुठंतरी विसरत चाललेलो आहोत. मात्र मी तुम्हाला एक गोष्ट आजची सांगणार आहे, ती तुम्ही श्रावण महिन्यात आणि त्यानंतर जरी फॉलो केली तरी तुम्हाला त्याचा खूप जास्त मुबलक फायदा मिळणार आहे. कारण यामुळे नवग्रह शांत होऊन पुढच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य कमी होण्यासाठी आणि घरातले जे दुःख, गरिबी, संकटे, वारंवार येणाऱ्या गोष्टी या सगळ्या कमी होऊन आपल्याला चांगले आरोग्य, चांगले आयुष्य आणि आर्थिक सुबत्ता मिळण्यासाठी मदत होणार आहे. तर बघूया आपण साधारण कोणवारी काय आंघोळीच्या पाण्यात आपण घालू शकतो. यावर मी मागं पण व्हिडिओ केलेला आहे 3 दिवस, पण आज जरा वेगळा व्हिडिओ आहे त्यामुळे लक्ष देऊन ऐका. सोमवारी आपला चंद्रमा शांत व्हावा, म्हणजे चंद्र शांत असेल ना, आपला चंद्रमा शांत असेल तर माणसाचा स्वभाव म्हणजे स्त्री पुरुष मुले मुली सगळ्यांसाठी सांगते मी, स्वभाव शांत होतो, राग शांत होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते. म्हणून सोमवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये कच्चं म्हणजे आता आपल्याला गाईची धार काढल्या मिळत नाही, त्यामुळे पिशवीतलं जे दूध असतं किंवा गवळ्यानं म्हणजे जे दूधवाले येतात त्यांनी दिलेलं दूधच आपल्यासाठी कच्चं दूध आहे. तर त्यातील चमचाभर दूध प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घाला. याच्यामुळे चंद्रमा शांत होतो आणि स्किनमध्ये सुद्धा खूप छान इफेक्ट बघायला मिळतात. त्यानंतर मंगळवारच्या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर म्हणजे एवढूसा तरी कापूर घ्या आणि हो, तो भीमसेनी असावा, नाही तर केमिकल युक्त घेण्याचा काहीही फायदा नाही. भीमसेनी कापूर घ्यायचा, त्याची पावडर करायची आणि ती आंघोळीच्या पाण्यात घालायची. आता कापूर थोडासा बाथरूम मध्ये वेगळाच ठेवत जावा, म्हणजे बरणीमध्ये 2-3 बरण्या बाथरूम मध्ये कायम ठेवायच्या, ज्या मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे. चिमूटभर कापूर घ्यायचा आणि तो आंघोळीच्या पाण्यात घालायचा. कुठल्या पाण्यामध्ये? तापवतानाच्या नाही, किंवा गिझर मधनं पाणी येत असेल तर ते बादलीत घेतल्यावर मग त्या पाण्यात किंवा एका तांब्यामध्ये जो आपण अंगावर घेतो त्या तांब्यामध्ये पाणी काढून त्यात ते जो उपाय सांगते तो करत जावा. म्हणजे ते संपूर्ण पाणी वापरले जाते. कारण आंघोळीचे शेवटचे जे पाणी असतं ते आपण कधीही घेत नाही, त्याचे वेगळे दोष लागतात. तेच पाणी दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा द्यायचं नाही. तर प्रत्येक वेळा आंघोळ करताना त्या बादलीतलं सगळं पाणी आधी ओतून द्यायचं आणि मगच नव्याने आंघोळ करायची.
तर दुसरी गोष्ट सांगितली कापूर. पहिला जो सांगितला उपाय तो म्हणजे दुधाचा. आता तिसरा बुधवारी आणि खास करून श्रावण सोमवारी, बुधवारी आणि खास करून श्रावण सोमवार आता 2 राहिलेत, तेव्हा लक्षात ठेवा की 2 चमचे मध आंघोळीच्या पाण्यामध्ये घालायचा. मधाने काय होतं तर मध आयुर्वेदामध्ये किती उच्च स्थानावर आहे हे तर सगळ्यांना माहीतच आहे. त्यामुळं त्याचे फायदे तर वेगळेच होतात. मात्र नात्यांमध्ये मधुरता येण्यासाठी, नात्यांमध्ये गोडवा येण्यासाठी, घरातली भांडणे कमी होण्यासाठी हा मध खूप जास्त उपयोगी ठरतो. धनसमृद्धी वाढण्यासाठी सुद्धा मध उपयोगी ठरतो. म्हणून 2 चमचे मध अंघोळीच्या पाण्यामध्ये. तुम्ही म्हणाल अंग चिकट होईल का? नाही होत, कारण पाण्यामध्ये लिक्विड सारखा मध पूर्ण पसरतो जेव्हा आपण तो पाण्यामध्ये घालतो. तर तिसरी गोष्ट सांगितली मध. 2 चमचे तरी मध घालायचं आहे. 2 चमचे मध एका तांब्यात घालून ते पाणी हलवून आपण ते अंगावर घ्यायचं आहे. मुलं घेत असतील तर मुलांना पण सांगायचं आहे की थोडासा मध आंघोळीच्या पाण्यात तुम्ही घालून घ्या. मधानंतर बुधवार झाला. आता गुरुवारी चिमूटभर हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये घालायची. आता याचे वार क्रम चुकले तरी हरकत नाही, कुठलाही दोष लागत नाही, कारण कमेंट येतील भडीमार. ते मंगळवारी हे चालेल का? चालतं, काही होत नाही, पण शक्यतो गुरुवार मात्र हळदीसाठीच ठेवायचा आणि शुक्रवार ह्या 2 वारांचं तेवढं बदलायचं नाही. गुरुवारी चिमूटभर हळद पाण्यामध्ये घालायची, म्हणजे आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होऊन आर्थिक समृद्धी तर वाढते. त्याशिवाय गुरुग्रहामुळे जे काही फायदे आपल्याला मिळतात, जसं की गुरु स्ट्रॉंग असेल तर आपल्याला भौतिक सुख मिळते. त्याच पद्धतीनं आपले निर्णय क्षमता, आपण चांगल्या मार्गावरून जातो, आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होतो, लक्ष्मी प्राप्ती होते, असे बरेच फायदे आहेत. तर ते सर्व फायदे होण्यास आपल्याला मदत होते. आता हळद कोणती घालायची तर चांगल्यापैकी हळद घालायची. स्वयंपाकातली वापरू शकता, आंबे हळद वापरू शकता, कोणतीही हळद वापरू शकता. हळकुंड नाही, हळद वापरायची आहे. गुरुवार नंतर शुक्रवार जेव्हा येतो तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाब जल तुम्हाला घालायचं आहे किंवा गुलाबाचं अत्तर. ह्या दोन्ही गोष्टी नसतील तर वेलची, म्हणजे एक वार शुक्रवारी तुम्ही अत्तर घाला आणि शनिवारी वाटलं तर हे घाला, वेलची घाला तरीही चालेल, कारण या दोन्हीचाही लाभ भरपूर आहे. वेलची का घालावी आणि वेलची कशी घालावी तर एक साधारण 100 ग्रॅम किंवा 7-8 वेलची तुम्ही घेऊ शकता. हिरव्या सालासहित वेलची पाण्यामध्ये टाकायच्या, त्या उकळायच्या, म्हणजे ते पाणी निम्म करायचं. त्यानंतर ते गाळायचं, एका बाटलीत भरून ठेवायचं आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये शुक्रवारी सगळ्यांच्या घालायचं. यामुळे लक्झरियस लाईफ ज्याला आपण म्हणतो, जे काही आपली स्वप्न असतात, गाडी बंगला लगेच होईल असं नाही, हळूहळू फरक पडतो ह्याचा. पण ज्याला भौतिक सुख, लक्झरियस लाईफ आपण म्हणतो, ते मिळण्यास मदत होते आणि कांती सुधारते. कांती म्हणजे काय? त्वचा पण छान होते आणि दिवसभर आपल्याला सुगंधमयी आणि सुंदर असं वातावरण घरामध्ये पण वाटतं आणि आपल्याला पण वाटतं. गुलाबाच्या अत्तराचे तर अगदी अनेक फायदे आहेत जे मी तुम्हाला वारंवार सांगत असते. आता शनिवार आला की तुम्ही शुक्रवारी जर गुलाबाचं अत्तर किंवा गुलाबाचं पाणी घातलंय आंघोळीच्या पाण्यात, तर शनिवारी हिरवी वेलची घालून आंघोळ करू शकता. आता राहिला तो रविवार. रविवारी आंघोळीच्या पाण्यात सगळ्यांच्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत, थोडंसं मीठ घालायचं आणि लिंबाचा जो रस असतो तो किंचित घालायचा. ह्याचा सगळ्यात मोठा इफेक्ट आहे तो म्हणजे शरीरामधली, आठवडाभर मुलं शाळेमध्ये जातात, आपण बाहेर जातो, आपल्याकडे कोणी येऊन जातं, कोणीतरी येऊन आपला ओरा बिघडवून जातं, आपलं माइंड बिघडवून जातं. तर या सगळ्यासाठी चिमूटभर मीठ जे असतं ते खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. या मिठामुळं आणि लिंबाचा रस पाण्यात घातल्यामुळं काय काय फायदे होतात ते सांगते. निगेटिव्हिटी निघून जाते, घरामधला आळस, तणाव, चिंता या सगळ्या गोष्टी निघून जातात आणि लिंबाचा जो रस असतो तो सुद्धा निगेटिव्हिटी खेचून घेण्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. आणि लिंबू रस हा आपल्या केसांसाठी, त्वचेसाठी सुद्धा चांगला असतो. म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये 8 दिवस 8 या वस्तू जर तुम्ही घालण्याचा प्रयत्न केलात, लगेच होणार नाही, हळूहळू सवय लागेल. म्हणूनच सांगते की बघा, मिठाची बरणी ठेवता येते. आता मीठ कोणतं तर रॉक सॉल्ट असू शकतं, पांढरं मीठ असू शकतं, खडे मीठ असू शकतं, कोणतंही चालेल. मिठाची बरणी ठेवू शकतो, हळदीची बरणी आपण ठेवू शकतो,
त्याचनंतर आपण कापुराचा चुरा करून ती बरणी सुद्धा ठेवू शकतो. रविवारसाठी मीठ, लिंबू रस, हे मीठ तर आहे, लिंबू रस आयत्या वेळेस आपण घालून घेऊ शकतो. तर असे हे जे आहेत ना उपाय, हे हळूहळू करत तुम्हाला त्याचा इफेक्ट दिसून येईल आणि आयुष्यामध्ये प्रगती, दुःख, चिंता हे जे सतत असतं ना, प्रगती होईल का, होईल का, का होत नाहीये, का नेमके असं होतंय, तर हे तणाव कमी होऊन चांगला फरक तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. तर चला, व्हिडिओ आवडला असेल आणि हो, आपल्याकडे मॉपिंग सॉल्ट हर्बल युक्त म्हणजे हर्ब घातलेले आहेत त्याच्यात, मॉपिंग सॉल्ट आणि बाथ सॉल्ट हे माझ्याकडेही आहे विक्रीला. म्हणजे ते एनर्जाइज आहे आणि ते हवं असेल तर खाली नंबर देत आहे, त्याच्यावर कृपया व्हॉट्सअप मेसेज करावा. श्री स्वामी समर्थ.